नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 12 फेब्रुवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न टॉप बनणार आहेत, संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घेऊ शकतात. जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला पाहता येईल. प्रश्न क्रमांक पहिला आहे. बंगळुरू येथील एरो इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. राजनाथ सिंह यांच्या हस्ते बंगळुरू येथील एरो इंडिया प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. बंगळुरू येथे कितवे एरो इंडिया 2025चे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 2025 मधील एरो इंडियाचं हे 15वं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलपटू प्रणिता सोमनने कोणते पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सायकलपटू प्रणिता सोमन हिने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. कशामध्ये? तर सायकलिंग या क्रीडा प्रकारामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा 2025चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. किरियन जॅकेट याने चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा 2025चे विजेतेपद पटकावलेले आहे. काय त्याचं नाव? किरियन जॅकेट. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. सायक्लोन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भारत आणि इजिप्त या 2 देशामध्ये सायक्लोन 2025 हा संयुक्त सैन्य अभ्यास भारत आणि इजिप्त या 2 देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. भारत आणि इजिप्त दरम्यान सायक्लोन 2025 हे संयुक्त अभ्यास कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. राजस्थानमध्ये भारत आणि इजिप्त या 2 देशादरम्यान सायक्लोन 2025च्या संयुक्त सैन्य अभ्यासाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कुठे? तर राजस्थान या राज्यामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग 2024 मध्ये कोणता देश हा प्रथम स्थानावर आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. चीन हा देश ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग 2024 मध्ये प्रथम स्थानावर आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग 2024 मध्ये भारताची कितवी रँक म्हणजे भारत हा कितव्या स्थानावर आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भारत याच्यामध्ये 3ऱ्या स्थानावर आहे. कशामध्ये? ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग या प्रोजेक्टमध्ये 2024च्या वर्षामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. अर्जेंटिना या देशाने आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्या अगोदर अमेरिकेनं सुद्धा या आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि दुसरा देश आहे अर्जेंटिना. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू मॅथ्यू ब्रिटग्जने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण सर्वाधिक धावांची खेळी करणारा हा विश्वविक्रम त्याने केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. हा खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा आहे. त्याचं नाव काय आहे? मॅथ्यू बिटल्स. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. वर्ष 2047 पर्यंत भारताची औषध निर्यात किती अब्ज डॉलरवर जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. तब्बल 350 अब्ज डॉलर्सपर्यंत 2047 पर्यंत भारताची औषध निर्यात ही जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 350 अब्ज डॉलर. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कुठे स्थापन करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. लोणारमध्ये महाराष्ट्रातील पहिलं योग व निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येणार आहे. लोणार बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. महाराष्ट्रामध्ये एकूण 10
योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्याची के केंद्र सरकारचे मंत्रालयाने घोषित केलेलं आहे. आणि पहिलं कुठं होणार आहे? तर पहिलं होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत देशभरात किती योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. भारतामध्ये एकूण 40 निसर्गोपचार केंद्र केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत स्थापण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 10. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या शहरात जगातील पहिली एअर टॅक्सी सुरू करण्यात आलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. दुबईमध्ये जगातील पहिली एअर टॅक्सी सुरू करण्यात आलेली आहे. समोर त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. दुबईने वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये जगातील पहिल्या एअर टॅक्सी सेवेचे योजनेचे अनावरण करून हा इतिहास रचलेला आहे. शहर जॉबी एव्हिएशन S4 वापरून शहरव्यापी इलेक्ट्रॉनिक एअर टॅक्सी सेवेचा हा मार्ग असणार आहे, ज्यामध्ये 4 प्रवासी आणि 1 पायलट ह्याच्यामध्ये असणार आहे. एअर टॅक्सी 161 किलोमीटर श्रेणीमध्ये 321 किलोमीटर प्रति घंटा हा तिचा वेग असणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने कोणत्या राज्यात पहिली सौर प्रकल्पाचे उद्घाटन केलेलं आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. राजस्थानमध्ये NTPCने रिन्युएबल एनर्जी लिमिटेडचं पहिलं सौर प्रकल्पाचं उद्घाटन राजस्थानमध्ये केलेलं आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट आहे. NTPCने रिन्युएबल एनर्जी लिमिटेड म्हणजेच REL ने राजस्थानमध्ये आपल्या पहिल्या सौर प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 70 मेगावॅटचा प्रकल्प वार्षिक 370 दशलक्ष युनिट्सचे उत्पादन करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. याच्यामध्ये सौर प्रकल्प NTPCच्या अध्यक्ष ऊर्जा विस्तार धोरणाचा हा एक भाग असणार आहे. समोर आपण काही महत्त्वाच्या नियुक्त्यांबद्दल आपण ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्याबद्दल पाहून घेऊ. के. बालसुब्रमण्यम हे आहे सिटी बँक इंडियाचे नवे प्रमुख आहेत. समोरचा आहे राजेश निर्वाण हे नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो म्हणजेच BCAचे महासंचालक आहेत. समोरचा आहे हिसाशी ताके ही मारुती सुझुकीचे हे नवीन अध्यक्ष झालेले आहेत. समोरचा आहे श्री विनीत जोशी हे उच्च शिक्षण विभागाचे सचिव बनलेले आहेत. समोरचा आहे आयुष्यमान खुराना हा FICCIचे फ्रेम्समधल्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त यांचं ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती झालेली आहे. समोरचा आहे नीरज पारख हे रिलायन्स पॉवरच्या CEO आहेत. समोरचा आहे महेश कुमार अग्रवाल हे आहेत BSFचे अतिरिक्त महासंचालक. समोरचा आहे ज्ञानेंद्र प्रताप शिंगे हे आहेत CRPFचे महासंचालक. समोरचा आहे न्यायमूर्ती अरुण मिश्रा हे आहेत BCCIचे नवून लोकपाल. समोरचा आहे कृष्णन विनोद चंद्रन हे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश. समोरचा आहे आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. त्यांचं नाव आहे आलोक आराधे. आणि समोरचा आहे देवेंद्र कुमार उपाध्याय हे दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. तर मित्रांनो, होते काही 12 फेब्रुवारी 2025चे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता.